नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर आज ना मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे आवोकाडोची. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तर मी पुण्याहून येताना 2 आवोकाडो घेऊन आली. आणि हो, मी इथे एका ठिकाणी आवोकाडो पाहिले, पण कन्फर्म नाहीये, लांबून पाहिले तर इथे भेटलं. आजची जी रेसिपी केली ना, मला जर आवोकाडो आवडलं तर मी तिथून नक्की घेऊन येईन आणि कुठे भेटतं हे देखील तुम्हाला सांगेन. तर आज मी भजे बनवणार आहे ना, तर माझ्याकडे 2 आवोकाडो. तर मी आवोकाडो घेतलं होतं ते म्हणजे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं आवोकाडो टोस्ट बनवताना. तर मला ते ट्राय करायचं होतं, त्यासाठी मी आणलं होतं. तर मी सगळ्यात पहिल्यांदा आवोकाडो टोस्ट ट्राय करणार आहे. त्याला जे ब्रेड लागतात ना, ते आपल्या इथे इझिली मिळणार नाही, खूप शोधावे लागतील. पण मी परवा ब्राऊन ब्रेड आणले होते, तर मी त्याचाच बनवणार आहे. आणि मला नाही वाटत की त्याने फारसा फरक पडत असेल. तर पाहूया ट्राय करून कसं लागतंय ते. तर मी तयारी करून ठेवली आहे. तर आधी मी डायरेक्ट बनवणार होते, पण म्हटलं चला मी पहिल्यांदा बनवते तर तुमच्यासोबत देखील हे शेअर करूयात की मी कसं बनवते, व्यवस्थित होतं की नाही ते. तर खरं सांगायचं तर ना, मी जेव्हा आवोकाडो कट केलं ना, तेव्हा थोडंसं टेस्ट करून पाहिलं तर त्याला वेगळी अशी कुठलीही टेस्ट नाही. ते अगदी असे क्रीमी आणि बटरी आहे. आणि जर म्हणजे गोड, आंबट, कडू, तुरट अशी कुठलीही त्याला टेस्ट नाहीये. ते फक्त क्रीमी आणि बटरी आहे, त्याची स्वतःची अशी टेस्ट नाहीये त्याला. तर म्हणून मी काही गोष्टी ऍड केल्यात. मी आता तो व्हिडिओ पाहूनही खूप दिवस झाले. मी आत्ता बघणार होते पुन्हा एकदा, पण म्हटलं ठीक आहे, आपल्याला माहिती त्यात वेगळं असं काही नव्हतं. तर मी ते गोष्टी जे आहे साहित्य ते गोळा केले आणि ठेवले. पण म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा नवन्याला घेऊन यावं आणि त्यानंतर बनवावं. तर मी आता सगळ्यात पहिल्यांदा नवन्याला घेऊन येते आणि त्यानंतर रेसिपीला सुरुवात करूया. बाकी सगळं कटिंग वगैरे मी करून ठेवलेलं आहे. तर इथे ना हे मी आवोकाडो आधीच म्हणजे काढलं होतं आणि ते कापलं होतं, तर थोडंसं काळं पडलंय. तर इथे मी कांदा घेतलाय, टोमॅटो, गाजर आणि लिंबू, त्याचबरोबर चिली फ्लेक्स आणि पिझ्झा मिक्स किंवा ओरिगॅनोच्या ऐवजी वापरू शकता. मीठ हेच आपण सगळं यात टाकणार आहोत. आणि आता हे जे आवोकाडो आहे ते मी यातून काढून घेते. मी आधी बी काढायचा ट्राय केला फक्त, पण ती निघाली नाही. मग मी सगळंच हे काढलं आणि हे काढायला खूप अगदी इझिली निघतं. कुठलीही मेहनत करावी लागत नाही, काहीच नाही. हे काढायला म्हणजे वेस्टेज असं काही निघत नाही. फक्त ती आतली बी जर असेल ना, ती थोडीशी मोठी असते, तेवढंच त्याचं वेस्टेज आहे. बाकी वेस्ट काहीच होत नाही. तर बी खूप छान आहे, अगदी गोल अशी. तर मी हात स्वच्छ असे क्लीन करून घेतले आणि त्यानंतर हे छान असं कुस्करून घेऊयात आपण चमच्याच्या मदतीने. त्यात कुठल्या गाठी राहता कामा नये याचा प्रयत्न करूयात. तर माझं हे छान असं कुस्करून झाल्यानंतर यात मी ह्या ज्या भाज्या घेतल्यात ना, त्या यात टाकते. तर सगळ्यात पहिला कांदा मी यात टाकून घेते. कांदा मी छान असा बारीक चिरून घेतलाय. त्यानंतर मी टोमॅटोही छान असा बारीक चिरून घेतला होता. मी यात भाज्या फार कमी टाकल्यात, कारण मला माहीत नाही याची टेस्ट कशी लागणार होती त्यामुळे. आणि गाजर जे आहे ते छान असं किसून घेतलंय. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या भाज्या हव्यात त्या याच्यात टाकू शकता. त्यानंतर मी थोडंसं चिली फ्लेक्स टाकलंय, थोडंसं पिझ्झा मिक्स टाकलंय कारण टेस्टसाठी. आणि त्याचबरोबर त्याला छान अशी आंबट चव यावी यासाठी थोडंसं लिंबू पिळून टाकलंय, कारण त्याला स्वतःची अशी चव नसते म्हणून. आणि थोडंसं चटपटीत होण्यासाठी आपला जो चाट मसाला असतो तो टाकलाय आणि आपलं साधं मीठ. तर हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं, कारण याला एक टेस्ट येण्यासाठी या गोष्टी टाकणं फार गरजेच्या होत्या. त्यानंतर जसं की मी सांगितलं, मी हे ब्राऊन ब्रेडसोबत बनवणार आहे. तर मी 2 ब्रेड घेतले आणि त्याच्यावर छान असं तूप टाकून मस्त असं दोन्ही साईडनी याला भाजून घेतलं. कारण माझ्याकडे टोस्टर नाही आहे. टोस्टर जर असतं तर फक्त टोस्ट केलं असतं आणि त्यानंतर आपण याच्यावरनं बटर किंवा तूप लावलं असतं. आणि मी शक्यतो तूपच वापरते, जिथे आपल्याला बटर वापरायची गरज असते तिथे. फारच एखादी रेसिपी असेल त्याच्यात बटरशिवाय होऊ शकत नाही, त्यातच बटर वापरते, नाहीतर मी त्याऐवजी तूप वापरते. तर हे छान असं भाजल्यानंतर मी एका ब्रेडचे 2 असे तुकडे करून घेतले, छान असे कट केला त्याला, कारण ते खायला इझी जावं यासाठी. आणि त्यानंतर आपण जे आवोकाडोचं जे मिश्रण बनवले भाज्या वगैरे टाकून, त्याच्यावर छान असं स्प्रेड करायचं, एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यात शिमला मिरची टाकू शकता किंवा इतर ज्या भाज्या तुम्हाला आवडतात, ज्या भाज्या जास्ती हार्ड असतात त्या थोड्याशा उकडून वगैरे तुम्ही यात टाकू शकता. आणि आपले जो आवोकाडो टोस्ट आहे तो खाण्यासाठी अगदी असा रेडी झाला आहे. तर सगळ्यात आधी मी नवन्याला दिला. तर तिला ते आवडलं आणि ती तेच सांगत होती की छान झालंय मम्मा. नाहीतर ती शक्यतो खात नाही. तिने बराचसा अर्धा ब्रेड तिचा खाऊनही झालाय. आणि ती इथे बघते पेपा पिग, त्याच्यामुळे मी व्हॉईस ओव्हर करतीये.
तर नवन्या खाते, तुम्ही पाहिलं तिला आवडलंय. आणि ते टीव्हीचा आवाज ना मी 2 मिनिटं थांबवला, म्यूट केलाय. तर ती माझ्याकडे बघते की तुझा व्हिडिओ पटकन संपव आणि माझा टीव्ही चालू करून दे, कारण स्कूलवरून आल्यावर 1 ते 1.5 तास ती टीव्ही बघते, त्यानंतर तिला पुन्हा टीव्ही बघायला मिळत नाही. तर मीही खाल्लंय, म्हणजे मी जेव्हा बनवत होते तेव्हाच तिला एक बनवून दिलं आणि मी खाऊन घेतलं. नंतर तिला आत्ता दिलं, कारण ती खूप स्लो खाते. त्यावेळेत माझे 2 टोस्ट खाऊनही झाले. तर छान लागतं, वेगळी अशी त्याची टेस्ट नाहीये. म्हणजे बटरमध्ये सगळ्या गोष्टी मिक्स करून आपल्या जे टोस्टवर जे आपण ब्रेड टोस्ट केलेत त्यावर लावून दिलं असं वाटतं. अगदी हलकं आहे खायला, टेस्टी आहे मेन म्हणजे. आणि म्हणजे एकदम लाईट आहे, असं हेवी वाटत नाहीये खाल्ल्यावर, छान वाटतंय. तर नक्कीच मी पुन्हा घेऊन येईन, कारण ते हेल्दी तर आहेच. आणि असं कधीतरी, मेन म्हणजे नवन्याला आवडले. नवन्याला बऱ्याचशा गोष्टी इतक्या इझिली आवडत नाहीत, पण ती खाते आवडीने, त्यामुळे मी नक्कीच घेऊन येईन. महिन्यातून एखाद दिवस आणून खायला काहीच हरकत नाही, कारण ते थोडंसं आहे आपल्या, म्हणजे आपण जर मिडल क्लास आहोत तर आपल्यासाठी थोडंसं ते कॉस्टली वाटतं, पण छान आहे. तर मी नक्कीच आणेल. आणि जे एक आवाकाडो ना, त्याची आपण उद्या किंवा परवा ना मिल्कशेक बनवूयात. तो कसा लागतो हे ट्राय करूयात. तर आजची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली, तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा. छान लागते. मी म्हणणार नाही की अगदीच अशी अप्रतिम आहे किंवा खूप भारी आहे. ज्यांना चटपटीत खायला आवडतं त्यांच्यासाठी नक्कीच नाहीये ही, पण हो, ज्यांना लाईट खायला आवडतं, हेल्दी खायला आवडतं, त्यांच्यासाठी नक्कीच ही रेसिपी अतिशय मस्त अशी आहे. तर नक्कीच ट्राय करा. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.